धुले पाटबंधारे विकास महामंडल प्रस्तुत जल जागृति सप्ताह 16 मार्च से 22 मार्च। एकजुटीने पेटल रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया। एकजुटीने पेटल रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया। भेगाण माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस, घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास। लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया, देण्याची सोय करण्यात आलेली आहे। तरी त्या कार्यक्रमामध्ये सर्व कर्मचारी, अभियंता आणि इतर सामाजिक संस्थांचे आपले जे मित्र असतील, सहकारी असतील, त्यांनाही आपण या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करायचं आहे। त्याचबरोबर त्यानंतर पुढच्या आठवड्यात परत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जे लाभार्थी असतील, इतर अधिकारी, कर्मचारी, इतर खात्याचे लोक यांच्यासोबत मिळून आपण जलजागृती करा। पाटील साहेब, पवार साहेब, पुढे साहेब, समोर बसलेले सर्व अभियंता। आज रोजीची स्थिती पाहिली तर खूप कमी नदीमध्ये आज रोजी पाणी आहे। हे दर्शवते की काय परिस्थिती आज रोजी आपल्या प्लॅनेटवर, अर्थवर आहे। आपण जेव्हा काम करतो आपण खूप मोठा विजन कधी कधी ठेवत नाही। माझी इंजिनियर्सला विशेष करून विनंती राहील की आपण थोडासा मोठा विजन, फ्युचरिस्टिक विजन म्हणून तुम्ही थोडंसं नियोजन केलं पाहिजे किंवा इम्प्लिमेंटेशन त्या दृष्टीने केलं पाहिजे। त्या दृष्टीने आपण प्लॅनिंग केलं पाहिजे की व्हॉट विल हॅपन इन दी नेक्स्ट 100 इयर्स। म्हणजे आज आपण 2023 ला टायगर पार्कच्या व्हिडिओ आहे, तिथे टायगर होता, ते वनामध्ये पाणी प्यायला गेला आणि पाणी घेताना त्याच्या तोंडामध्ये प्लास्टिकची बाटली आली आणि ते मग खेळत खेळत ते परत गेला। तर या प्रकारची परिस्थिती आपली आहे। आपले जिल्ह्याला लाभणार मी टार्गेट्स देणार आहे डिपार्टमेंट वाईज, पण आज इथे बोलायचे म्हणून आपले जे पाझर तलाव आहे, मोठे मोठे प्रकल्प आहेत, त्याचे जे संपादित क्षेत्र आहे, जे म्हणजे जे आपल्या अधीनस्थ असते तिथे काही अतिक्रमण होऊन जाते आणि आपण संरक्षणही करत नाही आणि काहीच होत नाही। मग तिथे जर आपण व्यवस्थित झाड लावले तर त्यामुळे कदाचित पर्क्युलेशनही होईल, कॅचमेंट एरियामध्ये पातळी वाढेल, एन्क्रोचमेंटही होणार नाही। प्लांटेशन करताना गरजेपुरता व काटकसरीने करेन मी पाण्याचा। शेवटी राष्ट्रगीताने आजच्या कार्यक्रमाचा समारोप। उपरतीन आलिया जान जागर झालया, एकजुटीने पेटल रान तुफान आलया।
शहरातील प्रख्यात प्लास्टिक सर्जन श्री बोरा सर यांनी सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले आहेत. त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. त्यामुळे मी त्यांचंही जलसंपदा विभागाच्या वतीने आभार मानतो. तसेच श्री भामरे सर योग विद्याधाम यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, आपल्याला या ठिकाणी वेळ दिलेला आहे. त्यामुळे मी त्यांचंही आभार मानतो. तसेच श्री बसारीचे सर यांनी धुळे शहरातील उद्योगपती यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जलबस्तीचं महत्त्व सगळ्यांना ते पटवून देतील अशी अपेक्षा करू. त्याचबरोबर फूड आणि ड्रग उपायुक्त श्री कांबळे साहेब यांनी या ठिकाणी आपल्या उपस्थित राहून त्यांची उपस्थिती दर्शवली आहे. सर्वांच्या वतीने मी परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो. आणि मी का आता या विषयावर जास्त वारंवार बोलणे बरोबर नाही, त्यामुळे अध्यक्षीय भाषण करण्यासाठी मी कुलकर्णी साहेबांना आमंत्रित करतो आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं ही नम्र विनंती. म्हणून मी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं म्हणजे धाडस केलं. मी संयोजकाचे मला कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि आपल्या मार्फत समाजामध्ये ही जी काही जलनीती आहे किंवा जलसंवर्धन आहे याचा निश्चितच प्रचार प्रसार आपण कराल अशी आशा बाळगतो आणि आपल्याला ह्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. एक दोन महिला होत्या तर त्यांच्याकडे एक भांड होतं, त्याच्या नेत्यांनी ते हात वगैरे धुतले, त्यांचं काम आटोपलं. आपल्याकडे असं असतं साहेब की जोपर्यंत एखादी वस्तू जास्त प्रमाणात असते आपल्याकडे जलजोडीत सहभागी झालेले सर्व उत्साही आमचे सहकारी, खरोखर अशा प्रकारचे विधायक कार्यक्रम ला येणं आणि त्याच्यात सहभागी होणं, ह्याचा समाजाचा सहभाग कमी झालेला आहे तरी सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित आहोत आणि एक निसर्गाला मदत करण्याचं काम करत आहोत, ते फार मोठं आहे. तसं पाहता आर्य चाणक्य आता नवीन पिढीत अगोदरच्या वाचण्याची सवय कमी झाली आहे. आर्य चाणक्यांनी लिहिलं होतं की माणसानं कुठं राहावं, तर त्याच्यात पहिला मुद्दा होता की जिथं पाणी नाही, जिथं हुशारीला मान नाही आणि जिथं वैद्य नाही अशा गावी कधी राहू नये. म्हणून तुम्ही बघता आपली जी पूर्व संस्कृती होती आर्य संस्कृती ही गंगेच्या काठी झालेली. उपरतीन आली जाण जागर झालं या एकजुटीन पेटल रान तुफान आलया. हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. भेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस. घेऊन हात हातामंदी घेतला एक राणी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया. पेटल राग तुफान आलया. काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. लीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला. छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई. अपराध किती झाले पण आता शरण तुला आई. जलधन सारे तुझ्या ठाई. परतीन आली जाण जागर झालया.